नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे शुभांगी खैरे. अर्थात एक पडद्या पलीकडचं एक नातं आहे, कॅमेरा पलीकडचं नातं आहे, म्हणून मी शुभांगी ताईच तिला म्हणेन. शुभांगी ताई बद्दल जर सांगायचं झालं तर एक फॅशन इंडस्ट्रीमध्ये तिने बरेच ऍज अ मॉडेल म्हणून बरेच शो केलेले आहेत आणि सध्या ती ऍज अ फॅशन ग्रूमर म्हणून काम करते. आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाचा फॅशन इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलत चाललेला आहे. या समाजाचा फॅशन इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलत चाललेला आहे. आणि कुठेतरी म्हणूनच आज प्रत्येक घरातून जर एखादी मुलगी जी विश करते की मी असं काही करू शकते का, तर हो, ती 100% करू शकते. त्याचं बेस्ट एक्झाम्पल शुभांगी ताई आहे. आणि बऱ्याच वेळेला मुलींचं असं होतं ना की मी लग्नानंतर या फील्डमध्ये कसं कंटिन्यू करू किंवा मला हे जमेल का, तर येस, त्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल माझ्या बाजूला बसलंय की हो, तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्ही सगळं काही करू शकता. तर आज शुभांगीताई सोबत आपण ह्या पुढच्या गप्पा काही मारणार आहोत. आणि शुभांगीताईबद्दल जर सांगायचं झालं तर तिने 2020 साली मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. एक टिपिकल प्रॉपर जॉब करणारी मुलगी जिला मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये यावंसं वाटतं, जिची इच्छा होते की मला या इंडस्ट्रीमध्ये यायचंय, तीच मनात ठेवलेली इच्छा, मनात बाळगलेली इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं टाकते. आणि मग 2021 मध्ये मिसेस महाराष्ट्र बेस्ट टॅलेंटेड हा अवॉर्ड घेऊन जाते. 2021 मध्ये मिसेस इंडियाचा फर्स्ट रनरअप ती होते. 2022 मध्ये सुद्धा मिसेस इंडिया फर्स्ट रनरअप असे टायटल्स ती मिळवते. आणि त्यानंतर आता ऍज अ फॅशन ग्रूमर म्हणून काम करू लागते. म्हणजे लागू बंधूंसारख्या मोठा जे ज्वेलरीचा एक खूप छान ब्रँड आहे, PNGचा खूप मोठा ज्वेलरीचा ब्रँड आहे, मंदारकाणी एंटरटेनमेंट, आणि त्यांचा जो काही फॅशन शो झाला त्याच्यासाठी ऍज अ फॅशन ग्रूमर म्हणून तिने काम केलं. फॅशन फेस्टा हा पनवेल येथे शो झाला, त्याच्यासाठी ऍज अ ग्रूमर म्हणून काम केलं. मिस अँड मिसेस महाराष्ट्र यांच्यासाठी सुद्धा ऍज अ फॅशन ग्रूमर म्हणून तिने काम केलेलं आहे. तर एकंदरीत ह्या सगळ्या गप्पा गोष्टी आज तिच्यासोबत आपण आपल्या या मुलाखतीमध्ये करतोय. आणि पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM मध्ये. सो मला तुला विचारायचंय की तुझी या फील्डमध्ये सुरुवात कशी झाली? 2020 मध्ये माझे एक सर आहेत निलेश मुंगेकर म्हणून, त्यांचा मी एक स्टेटस पाहिला होता का, म्हणजे असं फॅशन रिलेटेड म्हणून एक आहे, ऍड आहे. तर मी जस्ट त्यांना विचारलं तर सर बोलले तुला करायची इच्छा आहे का? मी बोलले सर मी करू शकते का, कारण मी कुठल्या अँगलने मॉडेल्स अशी वाटत नाही. तर ते बोलते तू ट्राय तर कर. तर मग मी गेली, ठीक आहे, मी रजिस्ट्रेशन वगैरे केलं, मला आवडलं. पण मी तिकडे जेव्हा फर्स्ट टाइम मी गेली आणि जेव्हा मॉडेल्स पाहिला, मी लिटरली जी बॅग घेऊन गेली ती रिटर्न येत होती का मला असं वाटलं का नाही, मी नाही करू शकत. म्हणजे सुरुवातीला एवढा कॉन्फिडन्स लो झाला माझा त्या मॉडेल्सला बघून, कारण मी एक तर हेल्दी आणि तिकडे सगळे स्लिम ड्रीम. तर मग मला असं वाटलं नाही, ही आपल्यासाठी योग्य नाहीये जागा. तर मग तिथले जे सर होते अक्षय सानप म्हणून, तर त्यांनी मला विचारलं का मॅडम तुम्ही कुठे चालला? तर मी बोलले सर सॉरी मी नाही करू शकत. ते बोले का? तर ते बोले असं करू नका, तुम्ही एकदा या तर करा, म्हणजे तुम्ही करून तर बघा. असं काही नाही का तुम्ही जिंकण्यासाठी चालत, बघा पुढची लेवल तुमच्यासाठी असू शकते. मग त्या ह्याच्यावरती मग मी कॉन्फिडन्सचा बिल्डअप झाला, खूप बिल्डअप झाला. तर त्याच्यानंतर सुरुवात झाली माझी. मग नंतर पुढे मग माझा थोडासा अजून कॉन्फिडन्स झाला, अरे मी असं केलंय तर मग पुढे का नाही मी जाऊ शकत. मग महाराष्ट्र, मग परत इंडिया, मग परत इंडिया, मग असं करत गेले मी. तर मला खूप छान वाटलं. येस, नक्कीच. म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीची, म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते. आणि अर्थात तुझी सुरुवात ही कायम तुझ्या लक्षात राहण्यासारखी झालेली आहे की लिटरली माझ्याकडून हे होणार नाही असं म्हणून तू रिटर्न जाणं किंवा तू निघालेलीस आणि तेवढ्यात तुझं थांबणं ते सगळं, आणि मग या पुढे गोष्टी घडत गेल्या. पण मला एक विचारायचंय की तू लग्नानंतर किंवा ह्या सगळ्या गोष्टी तू सुरू केल्यास, पण मग जसं तू आत्ताच म्हणालीस की मी खूप हेल्दी होते आणि मग तो मनामध्ये कुठेतरी हे होता की मला जमेल का, या गोष्टींवर कसं ओव्हरकम केलंस मग पुढे? ऍक्च्युअल मध्ये ना तसं बघायला गेलं, मी स्कूलमध्ये असताना ना मला डान्सिंगची खूप आवड होती. मी ऑर्केस्ट्रा वगैरे करायची, मी लावणी डान्सर होती. पण कुठेतरी थोडंसं बोलतात त्यावेळीचे विचार, आईचे मामांचे सपोर्ट करायचे थोडंसं ना त्यांनी म्हणजे कमी दाखवलं.
ते असे बोलले का नाही, लावणी म्हणजे नाही जायचं, नाही करायचं. मग तिथून त्यांनी मला जे म्हणजे नाहीच करून दिलं तर नाही. मग काही वर्षानंतर लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याने मला सपोर्ट केला. क्या बात आहे, असा नवरा सगळ्यांना मिळू दे. नवऱ्याने मला सपोर्ट केला का तू कर, तुला जर इच्छा आहे तर तू कर, असं मला कुठलं बंधन नाही आणलं का तू करूच नकोस म्हणून. तर मग हळूहळू ऑफिसमध्ये असताना अॅन्युअलला माझं नाव द्यायचं ऍज अ लावणीसाठी. मग वर्षातनं मी अशी एकदा लावणी करायची ऑफिसमध्ये. मग नंतर काही वर्ष गॅप गेले. मग नंतर निलेश सरांचं हे असं त्यांचं मेसेज येणं आणि मग नंतर मग मी या ह्याच्यामध्ये जाणं, इंडस्ट्रीमध्ये जाणं. मग तिथून मी पुढे करत गेली. म्हणजे मी आता बॅकला नाहीच येऊ शकत. म्हणजे इनबिल्ड एक कुठेतरी तुझ्या मनामध्ये होतं की मी हे करू शकते, किंवा एक कलाकार असतो ना, तो असं असतो की तू कितीही तुम्ही त्याला दाबण्याचा प्रयत्न करा, तू नाही राहू शकत. किंवा मनामध्ये जर त्याच्या आहे ना की हे माझ्याकडे स्किल आहे आणि मी ते करणारच, कदाचित ह्या स्किलच पुढे जाऊन खूप मॅटर करतात सगळ्या गोष्टी. म्हणजे प्रत्येक मग आपल्याला मिळालेला जो प्लॅटफॉर्म आहे तो प्रत्येक प्लॅटफॉर्म आपल्याला काही ना काहीतरी देऊन जातो. बरं, पण मला सांग की तू जेव्हा पहिला शो केलास तेव्हा तर तुला काहीच नाही मिळालं, म्हणजे की तू एक फक्त तुझा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला, जी सगळ्यात मोठी गोष्ट झाली. पण त्यानंतर तू जेव्हा 2021 तू सुरुवात केल्यानंतर 22 मध्ये तुला जेव्हा मिसेस इंडियाचा टायटल मिळाला, त्याच्या अगोदरी फर्स्ट रनर अप म्हणून टायटल मिळाला, अंधेरी वसई, तू शो केले, तेव्हा तुला हे अचिव्हमेंट्स मिळत गेल्या, तेव्हा तुला कसं वाटायचं? म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मॉडेलिंग मध्ये जेव्हा तुला टायटल मिळालं, जेव्हा मी ह्या क्षेत्रात आली तेव्हा मला सगळेजण बोलायचे अगं थोडीशी कमी हो ना, छान वाटशी, थोडस असं केल्यावर अशी दिसशी. तर मी बोली का, लोकांनी मी जशी आहे तशीच बघा, एक्सेप्ट करा. आणि असं कोणी सांगितलं का स्लिम ट्रिमच मुली मॉडेल होऊ शकतात? तर त्याच्यामुळे मी बोले नाही, मी आहे तशी, तुम्ही मला एक्सेप्ट करा, कारण मी माझा परफॉर्मन्स तसंच देणार. मग नंतर मी जेव्हा 2020 मध्ये मी जेव्हा फर्स्ट शो केला तेव्हा मला बेस्ट एंटरटेनमेंट म्हणून मला एक सबटायटल मिळालं. तर हे सगळेजण मला बेस्ट एंटरटेनमेंट म्हणजे मला नाही माहिती हे काय, पण माझ्यासाठी ते एक मोठी गोष्ट आहे. तर मग सेकंडला मी मला अजून म्हणजे कॉन्फिडन्स आल्यावरती मी अश्मिक कामटे ह्यांच्याकडे 2 मिनिटासाठी लावणी हा डान्ससाठी मी गेली होती, का तिथे परफॉर्मन्स द्यावा लागतो. तर मी त्यांना पाहून पण असं वाटलं अरे हे लावणी करतात तेव्हा मी का करू शकत नाही. मग मी तिकडे पण त्यांच्याकडे लावणी शिकायला गेली. त्याच्यानंतर मी महाराष्ट्र केला. महाराष्ट्रामध्ये मी परफॉर्मन्स दिला, सगळ्यांना लावणी खूप आवडली. तर टॅलेंट राऊंड मध्ये लावणी केली, क्या बात आहे. त्यांना ती लावणी आवडली. मग त्याच्यामध्ये अजून माझा कॉन्फिडन्स वाढला. आता मी इंडियाला उतरले. मग इंडियाला गेल्याच्या नंतर तिथे पण मी बोलतात ना एक 19-20 झालं असेल, पण ठीक आहे, माझ्यासाठी ते पण खूप सुंदर होतं. मग मी फर्स्ट रनर अप घेतला आणि त्याच्यानंतर मी परत एकदा इंडिया लेवलला मला विनिंग साठी उतरायचं होतं, पण काही नाही, कुठेतरी मी कमी पडली, पण तिथेही मी फर्स्ट रनर अप. एक्झॅक्टली. आणि मला मुळात ना तुझ्या आत्ताच्या वाक्यामधलं जे सगळ्यात जास्त जर काही आवडलं असेल ना तर ते हे आहे की मी जशी आहे ना तशी समाजाने मला एक्सेप्ट करा. बरोबर. म्हणजे खूप 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 कमी मुली आहेत ज्यांच्याकडे हे आहे की मी अशीच राहणार, मी समाजासाठी का बदलू. बदल माझी इच्छा आहे, जर मला मनापासून वाटतंय की मी माझ्यामध्ये बदल करावा तर इट्स ओके, पण कोणासाठी म्हणून आपण स्वतःला का बदलायचंय? मला जर असं वाटतं की मी आहे त्या लुकमध्ये चांगली दिसते किंवा मी छान दिसते तर मी का म्हणून दुसऱ्यांसाठी बदलायचंय? आणि मुळात आज आपण बघतोय की तू तरी ओके आहेस, ह्याच्यापेक्षा डबल प्लस असणाऱ्या मॉडेल्स सुद्धा इंडस्ट्रीमध्ये आहेत, काम करतायत. म्हणजे आज कितीतरी ठिकाणी जो आपण बघतोय की ते बदलत चाललंय लोकांचा माइंडसेट. त्यामुळे आपण जर असा विचार करत असू की मला बारीक व्हायचंय आणि मला मॉडेलिंग करायचं, तर ते मला असं वाटतं कुठेतरी चुकीचं ठरतंय. कारण आज स्पेशली प्लस साईजच्या मॉडेलसाठी फॅशन शो होतात. सो हे किती वेगळं आहे. आणि तू त्याला एकदम मला असं सडेतोड उत्तर दिलंस की मी बारीक नाही होणार, मी अशीच राहणार आहे, तुम्ही मला एक्सेप्ट करा. बट ऑफकोर्स म्हणजे तुझ्याकडे जे स्किल होतं, लावणी म्हण किंवा जे तुला आवडायचं डान्स करायला, ते तरी आवडतं. आय नो. ते तू कुठेतरी मग टॅलेंट राऊंड मध्ये त्याचा वापर केलास किंवा ते तू करत गेलीस. तर या सगळ्याच गोष्टी खूप छान आहेत. म्हणजे तू स्वतःला ज्या पद्धतीने प्रेझेंट केलंस लोकांसमोर. पण ताई, मला ना अजून बऱ्याच गोष्टी तुझ्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. कारण असं असतं ना की लग्नानंतर मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये येणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. हो, ते प्रत्येक लेडीजला म्हणा. एक
एकतर महिला असतील तर त्या कोणती नॉर्मल हॉबी जरी असेल तरी त्या पुढे जोपासताना डगमगतात. ह्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी येत होती ना, सगळ्यात पाठिंबा मला कुणाचा होता? माझ्या मुलीचा. हा, त्याविषयी तर मला स्पेशली बोलायचंच आहे. म्हणजे ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्यावेळी आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक आईला असं वाटत असतं की माझ्या मुलीने माझं हे स्वप्न पूर्ण करावं, पण आमच्याकडे असं बाळ आहे जी आमच्या आईला म्हणते की आई तू हे कर, किंवा आईला ट्रॉफी मिळाल्यानंतर जर सगळ्यात जास्त खूप आनंदी कोणत असेल तर ती ताईची मुलगी आहे. खूप. तर या सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्याही अजून या पुढच्या काही मुलाखतीमध्ये याचा उलगडा होईलच. पण श्रोते हो, आपल्या आजच्या या मुलाखतीमध्ये आज फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे जिने मॉडेलिंगचा लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असे शुभांगी ताई, आणि तिच्यासोबतच्या ह्या गप्पा आपण अशा सुरू ठेवणार आहोत. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तुझ्यासाठी म्हणजे आपण कम्फर्टेबल नव्हतो. माझ्या मते तेव्हा भेटल्यापासून बाकी सगळे वेगळे, आपण क्लोज. चला रोल. ओके. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या सेगमेंटमध्ये फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहे शुभांगी खैरे. आणि शुभांगी ताई सोबत आपण गप्पा मारत होतो. ब्रेकपूर्वी तिने आपल्याला सांगितलं की मी जरी माझी तब्येत जास्त असेल तरी मी मॉडेलिंग करू शकते, किंवा मी जर कॉन्फिडन्स माझ्यामध्ये असेल तर मी सगळं काही अचीव्ह करू शकते. तर ताई, मला आता विचारायचंय, म्हणजे आपण ब्रेकपूर्वीच म्हणालो की लग्नानंतर बऱ्याच महिला फॅशन इंडस्ट्रीमध्ये नाही एंटर करत, पण तू जेव्हा केलंस, तू म्हणालेस की तुझ्या नवऱ्याचा तुला खूप जास्त सपोर्ट होता, सरांनी तुला सपोर्ट केला खूप जास्त. बाकी सगळ्यांच्या रिॲक्शन्स काय होत्या, म्हणजे रिलेटिव्ह म्हण किंवा मित्रमैत्रिणी म्हण? बापरे, माझ्या ऑफिसमध्ये तर मला डायरेक्टली बोलले, अरे मॅडम जाऊ नका स्टेज तोडा. असे पण कमेंट्स ऐकले? असे कमेंट्स ऐकलेत, आणि आज तीच लोक मला मोटिवेट करतात. क्या बात आहे. नाही, हे आमचे मिसेस इंडिया आहेत, ते आमचे मिसेस इंडिया. मला नावाने कोण नाही बोलत. माझा आहे ना बर्थडेचा केक जरी आणला ना त्याच्यावरती मिसेस इंडिया लिहून आणतात का बाबा ही आमची ऑफिसमध्ये मिसेस इंडिया आहे म्हणून. आज ट्रान्सफॉर्मेशन. पण जेव्हा मी फर्स्ट टाइम गेलो, मला एवढं त्यांनी सुनावलं ना, मी इग्नोर केला. मी खूप इग्नोर केला का म्हणजे जाऊ दे आता बोलतातच, किंवा त्यावेळी पण माझा त्यांच्यामुळे पण कॉन्फिडन्स खूप लो झाला होता. बरोबर. पण जशा जशा गोष्टी मी अचीव्ह करत गेले ना तशा तशा मला खूप म्हणजे वेगळं आणि खूप छानपैकी ते मला बोलतात आता का ताई, म्हणजे मॅडम तुम्ही हे करताय, तुमचा नेक्स्ट शो कधी आहे का, तुम्ही कधी जाणार आहे, अरे तुम्ही तो गोव्याला जाऊन आलात, आता पुढे कुठे जाणार आहात, असे मला लिटरली फोन करून विचारतात. म्हणजे एकंदरीत काय की तू तुझ्या या घेतलेल्या निर्णयामुळे किंवा उचललेल्या पावलामुळे लोकांचा तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो होता तो बदलत गेलाय. आणि बरोबरच आहे ना, म्हणजे मॉडेलिंग मध्ये काम करत असताना मला सुद्धा स्वतःला असं वाटतं की एक मॉडेल असं तिची ही जबाबदारी आहे की लोकांचा समाजाचा दृष्टिकोन कशा पद्धतीने बदलता यावा, आणि तू तो बदललायस. सो खूप छान वाटतंय. पण ताई, मला एक विचारायचंय की तू मगाशीच म्हणालीस की तुझ्या मुलीचा खूप जास्त सपोर्ट आहे, तर तिच्याबद्दल काय सांगशील? जेव्हा माझा फर्स्ट शो होता ना तेव्हा मी तिला फक्त दाखवलं, मी बोलली मी माझ्या मुलीला पिलू बोलते. तर मी तिला बोलली, तिचं नाव स्वरा आहे पण तिला मी पिलू बोलते. तर मी बोलले बघ मला मी असं असं करणार. अरे मम्मा तू जाणार, म्हणजे मी माझ्या फ्रेंड्स लोकांना सांगणार माझी मम्मी मॉडेलिंगसाठी गेली. जेव्हा मी फर्स्ट टायटल आणला खूप खुश झाली, सेकंड आणला खूप खुश झाली. म्हणजे माझ्याकडे नाही करून आता 30 अबाव ट्रॉफ्या झाल्या असतील. तर त्या ट्रॉफ्यांना लिटरली कोणी येऊ दे, तिचे फ्रेंड्स येऊ दे, नाही तर कोण माझ्या दे, माझ्या मम्मीच्या ट्रॉफी. प्राऊड फील खूप, म्हणजे ना काही असू दे पण पहिले बोलते माझी मम्मीची ट्रॉफी, माझी मम्मी मॉडेल आहे. म्हणजे तिला ते खूप आवडतं. ती सांगते बाहेर, क्लास टीचर असू दे, स्कूलमध्ये असू दे, टीचर क्लासमध्ये असू दे, सगळ्यांना सांगते माझी मम्मी एक मॉडेल आहे. प्रत्येकाला अशी मुलगी झाली पाहिजे स्वतःच्या आईचं प्रमोशन स्वतः करते. सिरियसली करते ती. आणि अजून एक मला सांगायचं की ती तिच्या हॉबीज जपते. म्हणजे तिच्या आईचं जे स्वप्न होतं कुठेतरी की तिला चांगली प्रॉपर प्रोफेशनल डान्सर बनायचंय, तर स्वरा इन डान्स, म्हणजे ती स्वतः खूप छान डान्स करते, डान्स क्लासेसला जाते. सो क्या बात आहे, स्वरा असा सपोर्ट करत राहिला कायम. कारण कसं असतं ना की मुलींना, महिलांना फॅमिली सपोर्ट हा खूप जास्त गरजेचा आहे असे कायम वाटत आलंय मला. कारण जर आपण तर काय आपल्याला यश आपण मिळवूच, यश आपल्या पदरात पडेल, पण जर फॅमिलीचा सपोर्ट असेल तर ते काही वर्ष जरा लवकर पदरात पडेल, हे खूप खरं आहे. पण मला एक सांग की आजकाल आपण फॅशन शो बरेच बघतो, सगळं फॅशन शोच्या बद्दलचं एक वेगळं सत्य आहे, कटू सत्य तुला बऱ्याच वेळा तू जवळून पाहिलेलं आहे. पण तरीही समाज अजूनही काही एक्सेप्ट नाही करत आहे.
म्हणजे मुलींना पाठवायला, तर त्यांना काय सांगशील की कशा पद्धतीने फॅशन इंडस्ट्री बदलत चालली? त्या लोकांनी हा विषय काढा, म्हणजे डोक्यातनं विषय काढा का तिथे कॉम्प्रोमाइज होतं, तिथे असं काहीही होत नाही. ते तुमचं सगळं मनाचा खेळ आहे. ठीक आहे, जसं तुम्ही परफॉर्मन्स द्याल तसं तुम्ही पुढे जा. तुम्हाला असं वाटतं काही ठिकाणी बोलतो नको इथे कॉम्प्रोमाइज केलं जातं किंवा इथे पैसे घेतले जातात, असं काही नाही. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये पैसे घेत जात नाहीये. पहिले तर तुम्ही स्वतः या, अनुभव घ्या, त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्ही नक्की काय करणार. बरोबर. आणि मुळामध्ये मला अजून एक विचारायचं आहे की पहिलं लोकांची समज अशी होती की मी फॅशन शो करणार, मी मॉडेलिंग करणार म्हणजे मला लहान कपडे घालायचं, सो तो एक मोठा गैरसमज आहे. तर तू स्वतः त्याविषयी काय सांगशील? असं काही नाहीये का छोटे कपडे घालणे म्हणजे काय एकदम आपण काय हे नाही होते समाजाला का आपण नावं ठेवण्यासारखं आपण करत नाही आहोत. ते एक फॅशन आहे आणि त्याच रिलेटेड आपण काहीतरी करतोय. आणि मी आयुष्यात कधी जीन्स नव्हती घातली, पण ह्या इंडस्ट्रीमध्ये उतरल्यावरती मी शॉर्ट सुद्धा घालावी लागली. मला काही वाटलं नाहीये का आपण ह्या फील्डमध्ये आलं तर शॉर्ट घालू का नको घालू, पण इट्स ओके. आणि मुळामध्ये हल्ली आपण पाहिलंय की प्रत्येक फॅशन शो मध्ये ट्रेडिशनल राऊंड असतो. सो तो ट्रेडिशनल राऊंड आणि किंवा तिकडे मग आपलं मराठमोळं सौंदर्य जपलं जातं. तर तुला त्या राऊंड विषयी काय, म्हणजे काय? मला खूप आवडतं ते, म्हणजे ना नऊवारी साडी नेसणं, ते पारंपरिक दागिने घालणं किंवा गजरा घालणं खूप छान वाटतं. म्हणजे असं वाटतं का आपली मराठी संस्कृती अजून लेवलला टिकलेली आहे आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तिला कुठेतरी एक वेगळा दर्जा मिळाला, मान मिळालेला आहे. ताई, आपण खूप म्हणजे अगदीच डीपली गप्पा मारतोय, पण तू ऍज अ मॉडेल म्हणून काम करत होतीस. ऍज अ मॉडेल म्हणून स्टेजवर जाणं, परफॉर्मन्स करणं वेगळं, आणि ऍज अ ग्रुमर म्हणून सगळ्या मॉडेल्सची जबाबदारी आपल्यावर घेणं हे वेगळं. मला असं वाटतं की तू त्याविषयी फार भरभरून बोलशील. ऍज अ ग्रुमर म्हणून कसा अनुभव आलाय तुला किंवा काय? म्हणून मला ना असं वाटायचं जेव्हा मी स्वतः ह्या फील्डमध्ये उतरली, मला हिल्स का असते माहित नव्हतं. मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम 4 इंचची हिल घातली होती आणि माझे लिटरली पाय सुजले होते. तर त्याच्यानंतर आहे ना, मी जेव्हा इतर मुलींना सांगते ना का माझा एक्सपिरियन्स असा होता, तुम्ही तसं करू नका. त्यांना मला जेव्हा शिकवताना मजा येते किंवा त्या मॅडम बोलतात की मॅडम तुम्ही इतरांसारखं आम्हाला ओरडत नाही. ओरडून म्हटलं काही होत नाहीये, तुम्ही चाला, तुम्ही तुमच्यासाठी चालताय, तुम्ही तुमच्यासाठी करताय. कारण का तुम्ही जेव्हा इकडे येता तेव्हा काहीतरी स्वप्न घेऊन येता का मी या इंडस्ट्रीमध्ये आले, पुढे मला कोणतरी काहीतरी बोलतील. म्हणजे ॲज अ तुम्ही ज्या लेवलला आहात, तर तुम्ही मिस इंडिया करताय, मिस महाराष्ट्र करताय, मिस युनिव्हर्स करताय, काहीतरी करता, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव कमवा. म्हणून मला असं वाटतं का की तू एक तर कम्फर्ट झोन सगळ्या मॉडेल सोबत तयार करतेस, पण कधी कधी असं होतं का की ऐकत नाहीये, थकलीयेस, म्हणजे तसा अनुभव काय असतो? म्हणजे मला एकंदरीत तुझ्या तोंडून हे ऐकायचंय की फॅशन ग्रूमर सुद्धा जे काम करतो ते खूप डिफिकल्ट असतं. तर ते खरी गोष्टी किंवा काय तू अनुभवलेलं आहेस ते सांग. मला असं वाटतं का जेव्हा मी इतर मुलींना जेव्हा टीच करते तेव्हा ऐकतात ते, असं नाहीये, पण जेव्हा तुमचा सगळा सिक्वेन्स असतो ना आणि जेव्हा तुम्ही डबल त्यांची प्रॅक्टिस घेता ना, तेव्हा सगळे ते विसरून जातात ना. तेव्हा असं वाटतं अरे मी काय केलंय असं होतं. पण नाही, पण ती पण एक वेगळीच मजा आहे. जेव्हा त्यांना असं वाटतं चुकतात बिकतात, पण जेव्हा तुमचा फायनल राऊंड असतो ना तेव्हा ते अजिबात चुकत नाही. तेव्हा असं वाटतं की हे माझं काम होतं आणि त्यांनी सक्सेस केलं, करून दाखवलं. एक्झॅक्टली. म्हणजे एकंदरीतच जेव्हा ते स्टेजवर नाव घेतलं जातं की नाव वी कॉल्ड ऑन स्टेज अ फॅशन ग्रूमर शुभांगी खैरे किंवा सो ऑन, तर या सगळ्या गोष्टी, आणि तेव्हा ऑफकोर्स ती जी मेहनत असते ती कुठेतरी फळाला आलेली असते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मला एक विचारायचं की तू पुन्हा गाडगीळ म्हण किंवा लागू बंधू म्हण यांच्यासाठी सुद्धा मंदारकाणे एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जो शो झाला होता तिकडे सुद्धा तू ऍज अ ग्रूमर म्हणून काम केलंस. कसा अनुभव होता? कारण हे खूप मोठे 2 ब्रँड आहेत, त्यांच्यासोबत काम करतानाचा. खूप छान होता अनुभव, खूप छान होता. आणि तिथे लोकही खूप छान होती, सपोर्टिव्ह होती. म्हणजे असं कधी आलं नाही का आपल्यासोबत त्यांनी व्यवहार व्यवस्थित केलेला नाहीये. जी पार्टिसिपेट होते ते पण खूप चांगले होते. म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे. असं काहीच म्हणजे असं आलं नाहीये का आपण तिथे गेलो निगेटिव्ह काहीतरी बोलावं, असं निगेटिव्ह सारखं काहीच नाही आलं. आणि एकंदरीत सगळ्या छान. पण ताई, आजपर्यंत बऱ्याच गोष्टी अचीव्ह केल्यास, ऍज अ ग्रूमर म्हणून काम केलंस, प्लस स्वतःचा जॉब, स्वतःची फॅमिली हे सगळं सांभाळत करतेस. कधी असं होतं का की अरे बापरे, मी वर्किंग वुमन आहे, प्लस मी माझी फॅमिली पण सांभाळते आणि माझं पॅशन पण सांभाळते, या तिन्ही गोष्टी सांभाळताना काय वाटतं? कधी कधी मला वाटतं खूप बर्डन येतं. कधी असं होतं की मी जेव्हा
एका शोसाठी चालले आणि घरी माझी गरज आहे, तर मी फक्त माझ्या आईला सांगते का असं असं प्रॉब्लेम येते. तर माझी मुलगीच पहिले बोलते, मम्मा तू जा ना, आम्ही आहोत ना, आम्ही बघून घेऊ ना. सिरियसली ती बोलते. आणि माझी आई, माझा नवरा असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही, त्याच्यामुळे मग मी सपोर्टिव्ह आहे शो साठी मी क्या बात आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे की फॅमिलीने अशा जर कोणी असतील महिला तर प्लीज अशा सगळ्या महिलांना सपोर्ट करा, जेणेकरून आम्हाला असे हिरे त्यांच्या आतमध्ये लपलेलं टॅलेंट आम्हाला मिळेल. पण ताई, मला एक विचारायचंय जाता जाता की अजून ज्या कोणी महिला असतील की ज्यांनी त्यांच्या हॉबीज अशा लपवून ठेवलेल्या आहेत, त्यांना काय मार्गदर्शन करतील किंवा काय एक प्रेमाचा सल्ला देशील? मला फक्त एवढं सांगायचं, तुम्ही जसे आहात तसे राहा, दुनियासाठी बदलू नका. कारण का लोक बरेच असतात तुम्हाला आहे ना एक जज पण करतात, निगेटिव्ह पण दाखवतात. अरे तू नको करू, तुला नाही जमणार ना, तिथेच जमवून दाखवायचं का हे मला जमणार म्हणून. म्हणजे मी एवढं सांगेन का तुम्ही जसे आहात तसेच राहा. एक्झॅक्टली, क्या बात आहे. म्हणजे सगळ्यात पटलेला विचार आहे मला. दुसऱ्यासाठी, समाजासाठी स्वतःला बदलून घ्यायचं नाहीये, तर आहे तसं राहायचंय आणि स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. ताई, पुढच्या काही वर्षांमध्ये तू स्वतःला कुठे बघतेस किंवा असं काय आहे की जे तुला करायचंय की मनापासून? मला ऍज अ शो ऑर्गनायझर व्हायचंय. तर मी ती लेवल नक्कीच पार करेन. तू असशील तर 100%. माझी अँकर तूच असशील. अरे वा 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 वा, क्या बात आहे. डिमांड आहे सध्या. नाही, नक्कीच. पण तुझी ही इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुला खूप शुभेच्छा आहे तुझ्या पुढच्या जर्नीसाठी. ऍज अ मॉडेल, ऍज अ ग्रूमर म्हणून तू काही जर्नी सुरू केलेली आहेस, प्लस स्वतःची फॅमिली आणि सगळ्या गोष्टी सांभाळत तू जे काही अचीव्ह करतेस त्यासाठी तुला माझ्याकडून आणि आमच्या आचार्य 90 FM कडून खूप शुभेच्छा. आणि आम्हाला आवडेल ऍज अ ऑर्गनायझर शुभांगी खैरेची इंटरव्ह्यू परत घ्यायला. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. थँक्यू. तुझे पण कोमल, तुझी पण खूप छान, म्हणजे मला वेळात वेळ काढून इथे बोलवलंस. आणि 90 FM चे पण खूप खूप आभार. तर श्रोते हो, आपल्या आजच्या फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत शुभांगी ताई जोडली गेली होती आणि तिच्याविषयी आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. मला फक्त एकच शिकायला चांगलं मिळतंय तिच्याकडून की पहिली गोष्ट तर तुम्ही स्वतःला चेंज करू नका. मी खूप जाड आहे किंवा मी अशी दिसते आणि स्वतःलाच जज करून स्वतःच्या मनातला जो न्यूनगंड आहे तो काढून टाका. दुसरी गोष्ट म्हणजे हीच की जर तुमच्या मनात इच्छा असेल ना तर ती पूर्ण करा. मग समाज काय म्हणतोय किंवा लोक काय म्हणतायत याकडे लक्ष देऊ नका. आणि अशातून ती वर आलेली आहे आणि स्वतःचा तिने खूप छान स्टेबल झाली आहे ती या फील्डमध्ये. तसंच प्रत्येक मुलीने आपल्या इच्छा मनातल्या दाबून न टाकता पुढे येण्याचा प्रयत्न करा. आणि आमची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया सुद्धा कळवायला आम्हाला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल शुभांगी ताईसोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.